नमस्कार. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानाची बैठक लुंबिनी बुद्ध विहार अंजन सिंगी येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीला धम्म प्रशिक्षण अभियानाचे जिल्हाध्यक्ष बंडूभाऊ आठवले, महिला प्रमुख पपिताताई मनोहरे, मृदुलाताई हेरोडे, पद्माकरजी वैले, नितीन टाले, राजाभाऊ मनोहरे आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीमध्ये चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वेची कार्यकारिणी तयार करण्यात आली असून धामणगाव रेल्वे तालुका प्रमुख म्हणून ज्योती मेश्राम, उपप्रमुख मनोरमा वाहिले, सचिव प्रतिभाताई डोंगरे, धामणगाव रेल्वे तालुका अध्यक्ष इंद्रपाल रंगारी, उपाध्यक्ष हेमराज तुपसुंदरे, तालुका संघटक गजानन गवई, सचिव रमेश काळे, सहसचिव पवन भोगे यांची निवड करण्यात आली आहे. चांदूर रेल्वे तालुका महिला प्रमुख म्हणून अश्विनीताई घोडेस्वार यांची निवड करण्यात आली. या बैठकीला लता बागडे, अरुणा आठवले, ज्योती मेश्राम अशा अनेक महिला उपस्थित होत्या. चांदूर रेल्वे येथे एक दिवसीय धम्म शिबिर दिनांक 10 एप्रिल रोजी घेण्याचे ठरविण्यात आले असल्याचे जिल्हाध्यक्ष बंडू आठवले यांनी सांगितले आणि लवकरच अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा 3 दिवसीय धम्म शिबिर घेण्यात येईल असे बैठकीमध्ये सांगण्यात आले. बैठकीमध्ये नवीन कार्यक्रमाची आखणी सुद्धा करण्यात आली असल्याची चर्चा करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट MB न्यूज, अतुल उज्जैनकर, चांदूर रेल्वे. लुंबिनी बुद्ध विहार अंजन सिंगी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानाचे जिल्हास्तरीय सभा या ठिकाणी घेण्यात आली. त्यामध्ये तालुका धामणगाव रेल्वेची कार्यकारिणी घोषित करणे आणि सोबतच चांदूर रेल्वे तालुक्याची कार्यकारिणी घोषित करणे या विषयावर चर्चा करून तसा ठराव घेण्यात आला आणि सोबतच जिल्ह्यामध्ये 3 दिवसीय शिबिर तसेच 1 दिवसीय शिबिर आयोजित करण्यावर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. या बैठकीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानाचे जिल्हा प्रमुख माननीय बंडूभाऊ आठवले हे उपस्थित होते. तसेच जिल्हा उपप्रमुख माननीय मृदुलाताई हेरोडे यासुद्धा बैठकीला उपस्थित होत्या आणि जिल्हा संघटक नितीन टाले या सर्वांच्या समवेत आज आपली धामणगाव तालुक्याची कार्यकारिणी या ठिकाणी गठीत करण्यात आली. एवढे तसेच धामणगाव तालुका कार्यकारिणीमध्ये तालुका अध्यक्ष महिला प्रमुख म्हणून ज्योतिताई मेश्राम यांची निवड करण्यात आली आणि चांदूर रेल्वे तालुका महिला प्रमुख म्हणून माननीय अश्विनीताई घोडेस्वार यांची निवड करण्यात आली. तसेच तालुका धामणगाव तालुका अध्यक्षपदी म्हणून माननीय रंगारी भाऊ यांची निवड करण्यात आली. असे अनेक पदं या ठिकाणी आपण या कार्यकारिणीमध्ये निवडण्यात येऊन पुढील वाटचाली सर्वांना मी पपिता मनोहरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियान कार्यकर्ता म्हणून सर्वांना शुभेच्छा देते आणि या धम्म चळवळीस गतिमान हे सर्व पदाधिकारी करतील अशी सदिच्छा व्यक्त करते आणि थांबते.